तुम्ही सांगितलं ना मला, मग मी सगळं भाषण व्यवस्थित करणार आहे. पाठ आहे माझं, मी दाखव म्हणून मी म्हणून दाखवलं. मी भाषण नाही कोठे मला भाषण नाही कुठे. मला स्टेज कुठे आहे? मला स्टेज ऐक ना आई, ऐका 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 आई नको ना आई. अगं काय करतेस? ऐका ऐका. नमस्कार माया माऊलींनो, मी सुमन धनाजी जगताप आज तुमच्या समोर 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही साहेब ऐका, तुम्ही शांत चित्ताने ऐका सगळ्यांनी. माझ्या लक्षात आहे ते माझ्या लक्षात आहे साहेब, माझ्या लक्षात माझ्या लक्षात आहे वैद्य. बघते मला खरंच लक्षात आहे. माई साहेब तुम्हाला सांगू का, खरं सांगू का? बघा हे यांना वाटतं की मला काहीच येत नाही. मी खोळे, मला नाही कोणासमोर काही बोलता येणार. माझ्या मनाचा कोण विचारच करत नाही. असंच करते सगळे. काय करू सांगा, मी काय करू? साहेब तुम्हाला कसं कळलं एका बाईचं मन? कुठे तुमचं पाय द्या, तुमचं पाय द्या माहिती, तुमचं पाय द्या माहिती, तुमचं पाय द्या. माझ्या कातड्याचं जोडं घातलं ना तरी कमी आहे. हो कमी आहे खरंच. अहो माझ्या दोन्ही पोरींची संसार मार्गी लावला तुम्ही. आणि तुमचा एवढा कर्तबगार पोरगा. जावई कुठे? जावई बापू इथे तुम्ही. हो केवढं हुशार कर्तबगार लेकरू आहे तुमचं. जावई बापू तुम्ही जेवलात तुम्ही जेवला. मी आणू करून मी लगेच करून आणते. नाही असं करू नको अगं, उपाशी नाही ठेवायचं. साहेब माफ करा, साहेब माफ करा. हे बघा हे कसं वैदू काळजी घेईल त्यांची. काळजी घे बाबू. वैदू काळजी घ्या, असं करू नको. राय बापू बायको नाही काय नाही. बघा तुमच्या पाया पडण्यासारखे तुम्ही. तुमचे माई साहेबांचे केवढे उपकार आहेत आमच्यावर. खूप उपकार आहेत माई साहेब, लई उपकार आहेत. तुम्हाला सांगू का माई साहेब, मी सांगते ऐका. मी सांगते बाजूला ऐका मला बोलायचं आहे. ऐका सगळ्यांनी ऐका. मी आज सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने वचन देते माई साहेबांना, ही सुमन धनाजी जगताप आजपासून माय साहेबांची कायमस्वरूपी गुलाम आहे. गुलाम म्हणजे मी तुमची गुलाम राहिलाच आहे रे. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही मला म्हणलात ना की दारापाशी असं गळ्यात दोर बांधून असं पकडा सांगते, पकडा असं भो भो करायला सांग, तर मी करेन. दाखवू का कसं असं भो 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 असं करेन. लय उपकार आहेत तुमचे, लय उपकार आहेत तुमचे आमच्यावरती. तुम्ही काही काळजी करू नका. आणि अगं तुम्हाला सांगू का, यंदाची निवडणूक आहे ना, तुम्हीच जिंकणार आहे. बघा तुम्हीच जिंकणार आहे, मी सांगते ना तुम्हाला. अहो माझा आशीर्वाद आहे तुमच्या माग, आशीर्वाद आहे. माझी कुठे एवढी लायकी आहे ना आशीर्वाद द्यायची. नाही आशीर्वाद नाही माहिती आहे, पण तुम्ही नक्की जिंकणार मला माहिती आहे. तुम्हाला सांगू का, तुम्हीच जिंकणार. बघा तुम्हीच जिंकणार. तुम्ही जिंकल्यावर मी काय करणार माहिती आहे तुम्हाला.
तुमची चप्पल द्या बघू. दाखवा तुमची चप्पल द्या. आणि एक नाही अशी डोक्यावर घेऊन उठ उठ काय नाटक चालू का तुझ्या मागे मागो मागो अजिबात कुणी मध्ये बोलणार नाही कुणीही मध्ये बोलणार नाही गप्प बस मागो म्हणलं ना कुणी जर माझ्या माग यायचा प्रयत्न केला ना तर खरंच तुला सांगतो तुझ्या आईचा जीव घेईन मी चल ग तुला सांगतो आता मी कोण आहे ते चल चल तू तू तर आता संपलीस तुला दाखवतोच मी लाज वाटते आईची लाज वाटते ना आईची कर्ज असं गळ्यात दोर बांधून असं पकडा 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 सांगते पकडा असं भो भो करायला सांग काय झालं आईसोबत एक कसं काय झालं बचत गटाच्या कार्यक्रमाच्या दिवशी काहीतरी होऊ शकतं याचा मला अंदाज होता पण या गेट टुगेदरला असं काय होईल याचं खरंच मला माहित नव्हतं किती त्रास झाला तिला तिच्या मनात एवढं सगळं होतं याचा अंदाजही नव्हता मला माझं चुकलं मी तिला एकटं सोडायलाच नको होतं मी तिकडे असताना हे सगळं कसं झालं मी लक्ष ठेवायला हवं होतं तिच्यावर ताई हॅलो ताई गप्पू गप्पू आई आई काय झालं आईला आई आई ओके आहे ना हा आईला दारू उघडत नाहीये तिचं मी केव्हापासून दारू वाजवते तिने ना आतमध्ये स्वतःला खोटून घेतलंय मी खूप वेळचं झालं दरवाजा वाजवते पण ती काय दरवाजा उघडायला तयार नाही मी खूप वेळचं झालं दरवाजा टोटावते पण ती काय बोलत नाही काहीच करत नाही गप्पू तिने काय करून घेतलं ग स्वतःला ताई काय बोलतेस तू हा असं काही होणार नाहीये मी लगेच निघते मी आत्ताच्या आत्ता घरी येते तू तोपर्यंत फक्त मॅनेज कर हा काही होणार नाहीये तू अजिबात काळजी घेऊ नको मी आलेच लवकर ये हो कारभारीन बाई काय हे तुम्ही घरच्या एवढ्या मोठ्या पाहुण्यांकडे जरा लक्ष देता येत नाही काय मी काय केलंय सासूबाईंनी एवढी मोठी पार्टी अरेंज केली होती पाहुण्यांना काय हवं काय नको हे जर बघितलं असतं तर त्या जगताप काकीने एवढा गोंधळ केला नसता ना आता पुण्या मुंबईवरनं एवढी मोठमोठी माणसं आली होती गोंधळ बघून काय वाटलं असेल त्यासनी हा जावई त्यांनी काय मुद्दामून नाही केलं चुकून त्यांनी माई तुझं चुकलंय
तू ह्या लायकी नसलेल्या लोकांना बोलवायलाच नव्हतं पाहिजे. माई, अगं आलेली सगळीच लोक आता असं म्हणतील, बया मक्तेदारांनी कसल्या फालतू लोकांबरोबर सोयरीक जोडलंय. ताई काही काय बोलतीयस? काकी काय? अगं कुठं तोंड दाखवायला जागा नाही ठेवली त्या जगतापबाईनी. आणि आता तर बचत गटामध्ये तिचं भाषण देणार आहे, ते पण प्रेरणादायी भाषण. आता बायकांनी काय प्रेरणा घ्यायची हिच्याकडनं सांग बरं. तर काय बोलावं आम्ही शाले? हा, आम्हाला तर बाई काही सुचतच नाहीये. हा म्हणजे वीणबाई आता असं वागतील असं वाटलंच नव्हतं ना आम्हाला. एवढा मान दिला होता आम्ही, पण त्यांनी आमच्याच पाहुण्यांसमोर नाचक्की केली आमची. मक्तेदारांच्या इज्जतीचा फालुदा तुझी सून करतच होती. आता आणि त्याच्यामध्ये तिची आई पण ऍड झालीये. पण आम्हाला कळत नाही का नुसतं सरबत पिऊन माणसाला असं कसं काय होतं. सरबत? अगं सरबत कसला माई, दुसरंच काहीतरी पिलं असणार आहे त्यांनी. हा, असं काहीतरी दिसलं असेल, सगळं रंगबिरंगी कळलं नसेल, असं हावऱ्यासारखा साडासा पिऊन घेतला असेल. शाला का ताई? या सुनबाई, ते काल तुमच्या आई जे काही वागल्या त्याची माफी मागायला आला का इकडं? नाही माईसाहेब, मला अर्जंट माझ्या आईला भेटायला जायचंय. गा, तुमच्या आईला गरज असेल ना तुमची. आणि हो, आज त्यांना लिंबू पाणीच द्या. आणि ऐकलं का, एक जुनी म्हण आठवली आम्हाला शाले, खाण तशी माती. तरी इतके दिवस आम्हाला एकच प्रश्न पडत होता का माती अशी काय. मिळालं, काल त्याचं उत्तर मिळालं. जशी खाण तशी माती. सकाळी सकाळी कुठे गेले? सासूबाईंकडे तर गेले नसतील ना? आई दरवाजाच उघडत नाही. मी आल्यापासून दरवाजा होती, ती दरवाजाच उघडत नाही ग. मी बघते. आई आई दार उघड बघू. आई आई पप्पा कुठे? मला नाही माहिती. मी आली तेव्हा दाराचं सताड उघड होतं. मला वाटलं आई असेल आतमधून. मी आत बघायला आलं तर हे दार लावून घेतलं. आई आतमध्येच असणार आहे पण दिवस देत नाही गप्पू. मला एक सेकंड आई मी आली. माझ्याशी बोलशील ना? आई उघडला दार उघडला प्लीज. आई काहीतरी बरं वाटतं करून नसून घेतलं स्वतःला. काय बोलतेस तू? पण देत नाही. नाही असं काही होणार नाही. आलो ना आपण दारू उघडला प्लीज.
आई आई दारुगड बघू, पटकन दारुगड बोल ना काहीतरी. आई नाही यायचंय बाहेर, तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? नाही यायचंय मला बाहेर, तुम्ही जा, मला एकटं सोडा दोघींनी. तुम्ही तुमच्या घरी जा. तू एक काम कर, तू तीच प्रतापरावांना बोलून गेलं, त्याचा आवाज ऐकला तर ना ती लगेच दार उघडून बाहेर येईल. तू फोन कर, त्यांचं ऐकते ती, सगळं ऐकत असते. तू आता फोन कर. मी करते फोन, पण काय होईल ना ते यायला थोडासा उशीर होईल. एक काम करूया, तू घरी जा. हा घरी जा आणि त्यानं मी आईने दार उघडलं, मी नाही घरी जाणार, तू तिने दरवाजा. ऐक ना, मी तसं नाही म्हणते, त्याला खरंच यायला उशीर होईल. तू घरी जा आणि तुमच्या बाजूच्या चौकात ते फर्निचरचं दुकान आहे की नाही, ते फर्निचर वाल्याला घेऊन ये. आपल्याला ना आता दार तोडावं लागेल. कुठलाही पर्याय काढून आईच्या जवळ जाणं महत्वाचं आहे. मी कॉल करते, तोपर्यंत तू जीजूंना घेऊन ये आणि ते फर्निचर वाल्याला घेऊन. मी आणतो, तू तेच परत मी करते. फोन करत राहा, मला फोन करतो. आई ऐक ना प्लीज, दार उघड ना. एकदा ऐक माझं, आपण बोलूया ना शांतपणे. मी नाही येणार आहे बाहेर, आणि तुम्ही जर दार तोडणार असाल ना तर माझं मेलेलं तोड बघशील. हवंय तू. आई मी आल्या, तू थांब. मी आले, एक मिनिट. जावई बापू, तुम्ही इथनं कुठं आलात? म्हणजे आई, तुम्ही दार उघडायला तयार नाही म्हणल्यावर दुसरा काही पर्याय उरला नाही. मला नाही कोणाशी बोलायचंय. आई ऐका, मला नाही, मला तोंड पण नाही दाखवायचंय कुणाला. आई सगळं लाच आणले मी. काय आई शांत, तुम्ही जरा- नाही कोणाशी बोलायचं. जा म्हणलं ना. आई आई तुम्ही या मुलाचं नाही ऐकणार का आता? हा, माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? हे बघा आई, जे काही झालं ना त्यात तुमची काही चूक नाही आहे. आता ते कसं झालं, का झालं, हे आपण सगळं नंतर बघू. तुम्ही आधी बाहेर चला माझ्यासोबत. चला आई, हो तुमच्यासाठी जीव तुटतोय हो तुमच्या मुलींचं बाहेर. चला बरं. नाही नको खरंच नको. मला नाही, मला तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटते. काय केलं ना मी ते. अहो ते तुम्ही मुद्दामून नाही केलं आई. चूक होते माणसाकडनं, माणूस आहे आपण. आणि मुळात तुम्ही चुकलेलंच नाहीये, काही वंगाळ बोललेलंच नाही तुम्ही. मी होतो ना तिकडं, मला माहिती आहे ना सगळं. तुम्ही काय लाज आणली मी सगळ्यांना. वैतीला साहेबांना, तुम्हाला एवढी मोठी माणसं होती तिकडे. सगळ्यांना नको ते बोल. नाही आई, तुम्ही असं काहीच बोललेलं नाहीये. तुम्ही तसं बोलला असतं तर मी आलो असतो का इकडं? सांगा बरं, आलो असतो का? यांचा तर खूप अपमान केला म्हणे मी सगळ्यांसमोर. बरोबर आहे तुमचं आहे. पण आई मला सांगा, एजंट सासरे पण तुमच्याशी वाईट वागतात, वाईट बोलतात, नाही म्हणू नका. मी ऐकलंय सगळं. मग आता फिट्टापाट झाली म्हणून सोडून देऊ ना विषय. हा आई, हे बघा, तुम्ही उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही काहीच चुकीचं वागलेलं नाही आहात. बरं तुम्ही हे सगळं मुद्दामून केलंय? सांगते, मुद्दाम काही नाही केला. खरंच नाही काही. नाही ना, नाही केलंय ना आई. मग तेच सांगतोय ना मी. अहो चुकून इकडचा ग्लास तिकडे झाला असेल, तुम्ही नाही काय केलंय हो ठरवून. आणि हे बघा, मी सांगतो तुम्हाला, तुमच्या मनात ते सगळं साचलेलं होतं ना, म्हणून झालं सगळं. आणि आई, तुम्ही काय बोललात माहितीये का तुम्हाला तिथं? नाही तुम्हाला आठवत नसेल आई, पण मला आठवतंय. मी होतो ना तिकडं. तुम्ही चुकीचं काहीच बोलला नाही. तुम्ही तुमच्या मुलींबद्दल काळजी व्यक्त केली, माझ्याबद्दल आपुलकी व्यक्त केली, माईंबद्दल आदर व्यक्त केला हो तुम्ही. खरंच तुम्ही काहीच वंगाळ बोलला नाही तिकडं. का तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय आई? काय हे मी सांगा ना, अशी कुठे आई असते? लेकीच्या सासरी जाऊन नशे धिंगाणा घातला मी. काय मला मरावंसं वाटतंय. अहो आई, काय बोलताय तुम्ही?
आई, अहो साधी गोष्ट होती हो, का त्याचा एवढा त्रास करून घेताय तुम्ही? आणि तुम्हाला काय झालं तर तुमच्या मुलींचं काय होईल याचा विचार केलाय का तुम्ही? आणि तुमच्या मुलींची तुमच्याबद्दलची ही अशी शेवटची आठवण ठेवून जाणार का तुम्ही? अहो साधा जेवणातला पदार्थ बिघडला म्हणून तो वाया जाऊ नये मग काहीतरी करून तो दुरुस्त करून जेव घालता हो तुम्ही. आणि इथं एक बारीक चुकीसाठी आयुष्य संपवायची भाषा करताय तुम्ही. बरोबर आहे का हे? पण माई साहेबांना काय वाटलं असं? लोक काय म्हणतील अहो? अहो, कोण लोक? तुम्ही लोकांचा काय विचार करताय? घरच्या माणसांचा विचार करा ना. आई तुम्ही अशा नाही आहात, तुम्ही खऱ्या कशा आहात ना हे तुमच्या मुलींना माहिती आहे, तुमच्या जवळच्या माझ्या सगळ्यांना माहिती आहे हो. आणि आई राहिला विषय माईंचा, तर माई फक्त माझी आई नाहीये, या रमावतीची आई आहे. त्या समजून नाही घेणार का? पुन्हा खूप चुकीची वागले हो मी, मला खूप लाज वाटते. बरं ठीक आहे, चुकून तुमच्याकडनं चूक झाली असं म्हणू आपण. चला मान्य करतो मी, चूक झाली तुमच्याकडनं. आता यावर उपाय काय आहे सांगा. नाही याचं प्रायश्चित्त काय हे तुम्ही सांगा मला. चला सांगा. नाही सुचत आहे हो. नाही सुचत आहे ना? मला सुचलंय, मी सांगू? हे बघा आहे, आपल्या चुकीचं प्रायश्चित्त आपण 2 गोष्टी करून आपण घेऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपली चूक सगळ्यांसमोर मान्य करणं, आणि ते तर तुम्हाला मान्यच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चुकीसाठी माफी मागणं. माफी मागूनच प्रायश्चित्त घेऊ शकतो ना. पण ते माफ करतील मला? आता तो त्यांचा प्रश्न राहिला नाही. आपण त्यांना माफ करायची संधी तर देऊ. चला आहे, तुम्ही बाहेर या, माफी मागा आणि मोकळा व्हा. चला बाहेर चला. चला आई, आई तुमच्या दोन्ही पोरी रडून रडून कासावीस झाले तो तुमच्यासाठी, त्यांचा तरी विचार करा. चला बरं बाहेर चल. या गरज असते तेव्हा कधीच फोन उचलत नाही हा. चला कॉल. काय अजून बी खुडूक कोंबडीवाणी आतमध्ये बसलेली आहे का ती? भिजलेल्या कोंबड्यावानी स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलंय तिने. हे बरं आहे, अगोदर काहीतरी असं दारू पिऊन दंगा करायचा आणि मग स्वतःहून येऊन आपलं खोलीत गपचूप बसून राहायचं. काम नको, धंदे नको. अरे सकाळपासून भुका लागल्या तर आम्हाला काही नाश्ता तरी मिळणार आहे का नाही आज काय माहिती आमच्या नशिबात. तू इथं काय करते? जा ना तुझ्या घरी. का इथं थांबून अजून माझ्या आबरूचे लक्तर वेशीवर टांगायची बाकी ठरवलेत का काय अजून? आईची काळजी वाटली म्हणून आले. काय बोलताय तुम्ही पप्पा? आणि तुम्ही काल तिच्यावर हात उचलायला नको होता. तिच्यावर हात उचलायला नको होता का मी? मग काय तिला असं ढोल ताशे लावून हार गजरे तुरे लावून असं समजे मासं नाचत नाचत मिरवणुकीने घरी आणायला पाहिजे होतं? एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये माझी फार इज्जत घालवली ती ना, इन्सल्ट करून टाकला फार. अरे तुमचं नशीब म्हणून जीव नाही घेतला मी तिचा. काय बोलताय तुम्ही? ही वेळ आहे काही सगळं बोलायची? आईनी खोलीत कोंडून घेतलंय स्वतःला. हा तेच म्हणतो ना मी, स्वतःला कोंडून घेतलंय. काय काम धंदा नाही, बसून राहिली.
ते काही नाही, आता मीच बाहेरून कुलूप घालतो. बाहेर यायलाच नको. कुठे कुलूप? पप्पा ऐका ना. आता मी बघतो तिच्यात. काय करताय तुम्ही? काय- या आई बरी आहेस ना तू? तेजप्रता तू कधी आलास? दार लॉक असताना आत कसं काय गेलास तू? ते महत्वाचं नाहीये. आमच्या सासूबाई संकटात आहे म्हणल्यावर आम्ही छप्पर तोडून पण येऊ शकतो, है की नाही सासूबाई? या बसा तुम्ही, या या इथं बसा. या 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 बसा बसा बस. अहो, तुम्ही काय करताय? पाणी घ्या, पाणी घ्या जरा. बसा बसा आई, बसा. बस. द्या पाणी, द्या द्या. सुमन, अगं पाणी पित आहेत ना त्या? पिऊ दे त्यांना. द्या. बरं आई, ही तुमची धाकली लेक वैदे, हे तुमचे मिस्टर धनाजी, आणि मी तुमचा जावई तेज प्रताप, आणि स्नेहाताई आता नाही आहेत. स्नेहाताई आणि त्यांचे मिस्टर परेशराव, या सगळ्यांच्या वतीनं मी तुमच्याशी बोलतोय असं समजा. मी आतमध्ये पण बोललोय तुमच्याशी, पण आता सगळेच आहे म्हणल्यावर परत बोलतो. काल जे काय झालं ते नजर चुकीनं झालं, त्याबद्दल तुम्ही अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. आम्ही कुणीच तुम्हाला दोष देत नाही आहोत. वाईट वाटून घ्यायचं कारण नाही म्हणजे काय? असं कसं बोलता तेज प्रतापराव तुम्ही? हा दोष देणार नाही असं कसं होईल? 4 चौघात दारू पिऊन दंगा केला, माझी पार इज्जत घालवली या बाईनं. आवाज खाली. सॉरी, मी आवाज चढला माझा. पण बाई काय बाई, लग्नाच्या बायको आहेत त्या तुमच्या, नाव आहे त्यांचं सुमन. या बाईनं सॉरी. हा ते आता कुणीच काय बोलू नका, आता फक्त आई बोलतील. आई ना तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच काहीतरी सांगायचंय, ते आपण ऐकून घेऊ. आई, आपलं आतमध्ये जे काही ठरलंय ते बोलून मोकळ्या व्हा. बोल. सॉरी, मला माफ करा. चुकून मला नाही कळलं काय झालं. पुन्हा नाही होणार असं. खरंच मला माफ करा. खरंच सॉरी. काय करताय तुम्ही आई? बसा इथं. पाया पडायची काही गरज नाही. सॉरी म्हणलं ना तुम्ही, बस विषय संपला. सासरे, विषय संपला? असा कसा विषय संपला? दारू पिऊन दंगा केलाय, 4 चौघात इन्सल्ट केलाय माझा तिनं. अच्छा, तुमचा इन्सल्ट झाला. तुम्ही त्यांचा कधी केलं नाही का इन्सल्ट? केलाय ना? आणि वेळोवेळी तुम्ही माफी पण मागितली असेल त्यांची. दारू पिऊन राडा घालण्याच्या विषयी तुम्ही बोलताय. तुम्ही आजपर्यंत दारू पिऊन राडा घालण्याचा हिशोब जर त्यांनी लावला ना, तर सॉरी एके सॉरीचा पाडा म्हणत उरलं सुरलं आयुष्य पण संपून जाईल तुमचं. आता हे घेऊन आलेत ना तुम्ही? सॉरी म्हणा ना, खाता म्हणा ना, सॉरी म्हणा.
तिच्या ह्या असल्या घाणेरड्या वागण्यामुळे मलाच लय टेन्शन आलं होतं. ते टेन्शन घालवायला मी बाहेर गेलो आणि थोडी घेऊन आलो. त्याच्यासाठी कशाला कोणाला सॉरी म्हणायला पाहिजे मी? अच्छा, टेन्शन आलं म्हणून तुम्ही दारू प्यायला. टेन्शन आलं म्हणून सासूबाईंनी रोज दारू घेतली तर चालेल का तुम्हाला? काय बोलताय जावई बापू? हे बघा, नुसतं विचारणं पण घाबरलं त्या. एजंट सासरे, स्वतःची चूक मान्य करून सॉरी म्हणणं याला लई डेअरिंग लागतंय. आणि ते डेअरिंग आमच्या आईने दाखवले. आई, खरंच मानलं तुम्हाला. सॅल्यूट आहे तुम्हाला खरंच. चला एजंट सासरे, आता तुमच्याकडे काहीच पर्याय उरलेला नाही. आईंनी सॉरी म्हणलंय तर ते सॉरी घेऊन टाका. आणि त्यांची काहीच चूक झालेली नाहीये असं म्हणून तुम्ही माफी देऊन टाका. चला करा, माफ करा. चला केलं ना माफ? आता एवढं सायलेंट मध्ये बसलेत म्हणजे केलंच असणार माफ. केले माफ केले त्यांनी. हा, आता असं सायलेंट मध्ये ऑल द बेस्ट देऊन टाका त्यांना. चला. ऑल द बेस्ट? ते आता कशाला? कशाला काय कशाला? अहो, नियोजित कार्यक्रम आहे त्यांचा, भाषण आहे त्यांचं, महिला बचत गटाचा कार्यक्रम आहे त्यांचा. हा. काय तू आता भाषण करायला जाणार आहेस? नाही 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 सुमा, तुला नाही जावई बापू, सांगितलं. मला नाही भाषण आई, करायचं, ना, मला आई, नाही ना, जावई आई, बापू, तुम्ही- मला नाही करायचं. एक तरी शांत बसा काय? आता कुणी काही बोलणार नाही. तुम्ही मागवा जरा, मागवा तुम्ही. मला फक्त आईशी बोलायचंय. आई आई ऐका माझं, इकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. आई हे बघा, तुम्हाला हे भाषण करावंच लागेल. हा अहो, आई, या जगात अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांनी लई मोठे मोठे गुन्हे केलेत आणि एवढं करून पण ते उजळ माताने या समाजात फिरतात. त्या मनानं तुम्ही जे काही केलं ना ते काहीच नाही हो, खरंच काहीच नाही. म्हणून म्हणतोय तुम्ही हे भाषण करणं मस्त आहे. त्याच्याशिवाय तुमच्या मनात जो बदनामीचा शिक्का आहे ना तो पुसला जाणार नाही. म्हणून म्हणतोय भाषण करा तुम्ही. तुम्ही काय बघताय असं डोळे मोठं करून? हा, चला आत घेऊन जाऊ. चला. का अजून पण तुम्हाला वाटतंय काय की सासूबाईंना भाषण जमणार नाही म्हणून? नाही 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 काय नाही, करू शकेल नाही, करणार, 100% करणार. आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही चांगलंच भाषण करणार. हा हा. नका ना जावई बापू, नको. मी आज सोडते तुमच्या समोर, मला नका करायला लावू. आई, मी पाया पडतो तुमच्या, हात जोडून पाया पडतो. मी मुलगा आहे तुमचा. जावई हा मुलासारखाच असतो. तर हा मुलगा तुमच्या समोर हात जोडून मागणं मागतोय. माऊली, हे भाषण करा तुम्ही. हे भाषण करून विनाकारण तुमच्यावर लागलेला बदनामीचा ढाक पुसा. हात जोड, हे भाषण करा तुम्ही.